नमस्कार पालकांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेची निवड यादी लॉटरी आज लागलेली आहे. या लॉटरीमध्ये जे सिलेक्ट झाले त्याचे अभिनंदन, जे सिलेक्ट नसतील झाले तर त्यांची वेटिंग लिस्टमध्ये एकदा त्यांनी चेक करावे आणि सिलेक्शन नसेलच झालं तर तो नशिबाचा भाग म्हणून सोडून द्यावा. आर-टी 25% ॲडमिशन पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी, तुमच्या पाल्याची निवड झाली की नाही हे पाहण्यासाठी. student.maharashtra.government.in याचं लिंक जे आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. खाली तुम्ही आलात, सगळी माहिती वाचल्यानंतर तुम्हाला एक पर्याय इथं दिसतो. याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती, इथं तुम्हाला तुमच्या पाल्याचा जो अर्जाचा नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे आणि साईडला गो बटन आहे तिथं क्लिक करायचं आहे. जर पाल्य सिलेक्ट झाला असेल तर त्या ठिकाणी ते कोणत्या शाळेत सिलेक्ट झालेलं आहे याची माहिती तुम्हाला तिथे मिळेल. जर सिलेक्शन नसेल झालं तर वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. 2026-27 अकॅडमिक इयर डिस्ट्रिक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर गो या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ती यादी दिसेल, ती यादी तुम्ही डाउनलोड करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर त्याच्यामध्ये दिसतो का हे तुम्हाला चेक करायचं आहे. याच ठिकाणी ही वेटिंग लिस्ट असणार आहे. याच्यामध्ये शाश्वती नाही की ॲडमिशन होईल का नाही. जे मूळ निवड यादी आहे ती जर पाहायची आहे तर मूळ निवड यादी, अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आणि लॉटरीचा राऊंड जो आहे तो सिलेक्ट करून गो या बटनाला क्लिक करायचं आहे. इथं सिलेक्शनची पूर्ण यादी तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला नॉट सिलेक्टेड आहे असं म्हणजे काही दिसत नसेल ऑप्शन अर्जाची स्थिती पाहण्यामध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला खाली एक नॉट सिलेक्टेडचं ऑप्शन येतं. त्या नॉट सिलेक्टेडच्या ऑप्शनवर जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. या ठिकाणी जे सिलेक्ट नाही झाले त्याची यादी असेल, त्याची नावे असतील, त्याचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसेल. इथे अकॅडमिक इयर, डिस्ट्रिक्ट आणि ॲप्लिकेशन नंबर टाकला की ती यादी येईल ज्याच्यामध्ये नॉट सिलेक्टेड जे कॅन्डिडेट असतील, जे पाल्य असतील त्याची डिटेल्स या ठिकाणी राहणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने हे तुम्ही मोबाईलमधून सुद्धा बघू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, पाहिजे तेवढं शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.